नागपूरच्या दिव्या देशमुखनं वुमन्स चेस वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवलाय। कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवत इतिहास रचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चेस चॅम्पियन दिव्या देशमुखचं कौतुक केलंय। फडणवीसांनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिचं अभिनंदन केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही दिव्या देशमुखशी फोन करत संवाद साधलाय। गडकरी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं। केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं गडकरींनी म्हटलं। नागपूरच्या दिव्याने वुमन्स चेस वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानं चेस असोसिएशनने तिचं कौतुक केलंय। नागपूरकर खूप आनंदी असल्याची भावना चेस असोसिएशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केली। दिव्या देशमुखच्या यशामुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाला अभिमान असल्याचं दिव्याच्या काकू स्मिता देशमुखांनी म्हटलंय। तर तिने फक्त देशमुख कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण देशाचं नाव रोशन केल्याचीच भावना त्यांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवलंय आणि यात भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालंय। श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्यानं ही धडक कारवाई केली। ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार झालाय। दहशतवादी अबू हमजा आणि यासिरचाही खात्मा करण्यात आला। विरोधक विचारतात आपली किती विमानं पडली, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे विरोधकांना उत्तर, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का, विरोधकांना सवाल। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यास सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। रेव पार्टी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सूचक ट्विट केलं, कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसे म्हणाले। पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण राजकीय नाही, गुन्हा घडलाय आणि त्यावर पोलीस कारवाई करतात, गुन्ह्याप्रमाणेच त्याचा तपास होणार असं फडणवीसांनी सांगितलं। रोहिणी खडसेंनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पती प्रांजल खेवलकर यांच्या अटके प्रकरणात भेट घेतल्याची माहिती। अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का, असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला। तर पोर्शे अपघात प्रकरणात आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास ससून रुग्णालयाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं। एकनाथ खडसेंनी वकील असीम सरोदे यांची भेट घेतली आणि या भेटीचा फोटो ट्विट करत सरोदे यांनी एक पोस्ट केली आहे। एनडीपीएस कायदा आणि डॉक्टर प्रांजल यांच्या केसबाबत एकनाथ खडसे साहेबांसोबत चर्चा झाल्याची माहिती सरोदेंनी दिली। निवडणुकीच्या तोंडावर सर्व वाद बाजूला ठेवा, पक्षीय भांडणांमुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तर पक्षाला खड्ड्यात घालाल तर पक्ष तुम्हाला खड्ड्यात घालेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। आपण महायुती म्हणून पालिका निवडणूक लढतोय, महायुती नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। महायुतीत मित्रपक्षांवर टीका करायची नाही, निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा, वाद संपवा असं आवाहन फडणवीसांनी केलं। काही मंत्र्यांच्या प्रकरणात चुका झाल्या हे मलाही मान्य आहे, काही मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केली आहेत, मात्र या मुद्द्यावर विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पत्र लिहित राज ठाकरेंनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं अभिनंदन केलंय। भाजप खासदार निशिकांत दुबेंना जाब विचारल्याने गायकवाडांचं राज ठाकरेंनी कौतुक केलं। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या बैठकीआधीच राडा झाला। तानाजी सावंतांचा बॅनरवर फोटो नसल्यानं समर्थकांनी जोरदार विरोध करत राडा केलेला आहे। दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। धाराशिवमध्ये शिवसेनेत कुठलाही वाद नसल्याचं स्पष्टीकरण राजन साळवेंनी दिलंय। तानाजी सावंत पक्षाचे आहेत, त्यांचा फोटो लावला होता आणि उद्याही राहणार असल्याचं ते म्हणाले। चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापन टीम गैरहजर असल्याचं समोर आलंय आणि याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दखल घेतली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालकमंत्र्यांनी दखल घेतली। परभणीमध्ये काँग्रेसने सरकारमधील मंत्री आणि सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केलं आणि यावेळी वादग्रस्त मंत्र्यांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना गोवा बनावट दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तातडीनं अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे। फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये देवाभाऊ जनकल्याण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या निमित्तानं अमृता फडणवीसांनी शिवलिंगाचं पूजन केलं। दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी अमृता फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे विभागाविरोधात आंदोलन केलं। जलद गती चाचणी झाली पण इलेक्ट्रिक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावत नसल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी तहसीलदारांना घेराव घातलाय। तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। बुलढाण्याच्या जळगाव जामोद इथल्या भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे। परिस्थितीजन्य पुरावे आणि पोस्टमार्टम रिपोर्टवर मृतकाच्या पत्नीने आक्षेप घेतलाय। दरम्यान पुनर्चौकशी करून अंतिम अहवाल सादर करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। परभणी जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी निवेदन घेण्यासाठी अधिकारी नसल्यानं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर धान्य फेकले। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। बोरघाटमधील शिंगरोबा मंदिराजवळ कोसळलेली दरड काढण्याच्या कामाला सुरुवात झाली। यात पुजाऱ्यांचे राहतं घर हे जमीनदोस्त झालं होतं। IRBची टीम घटनास्थळावरती दाखल झाली असून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलं। पुण्यातील शिंदेवाडी परिसरातील एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला आहे। पुण्यातील या व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय। कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे तर काही लोक हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं असल्याचं म्हणतात। नांदेडच्या देगलूर शहरात गुटखाबंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने अनोखं आंदोलन केलं। गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून सामाजिक कार्यकर्त्याने पायी यात्रा काढली। दरम्यान तातडीनं गुटखाबंदी करण्याची मागणी करण्यात आली। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील ICUमध्ये एका रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि यावेळी आमदार आनंद बोंढारकर रुग्णालयात त्यांनी भेट देऊन त्याची पाहणी केलेली परिस्थितीची आणि रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोंढारकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे। गोंदियामध्ये पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली। कारवाईत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली। त्यांच्याकडनं 2 गावठी पिस्तल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यानं दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडेल आणि यामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो। सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईत स्टंट असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली। तर जरांगेंसोबत 5% समाज राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं। मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केली। यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी निवेदनही दिलं। नाफेड कांदा खरेदी उद्यापासून बंद असणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी बाकी असल्याचं शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। तातडीनं शाळा दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली। बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे। आंदोलकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्यात। रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहे। नागपूरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनवर पोलिसांनी कारवाई केली। कारवाई करत पोलिसांनी वाहन चालकांना दंड आकारला। पनवेल अलिबाग एसटी बसला अपघात झाला। ब्रेक फेल झाल्यानं एसटी बस थेट घरात घुसली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 85% झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। कन्नड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। यामुळे माटेगाव परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। त्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली।
सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर मारुतीचं मंदिर पाण्याखाली गेलं. बारामतीच्या खंडोबानगरमध्ये एकाच कुटुंबातील 2 लहान मुलं आणि त्यांच्या वडिलांना डंपरने चिरडलं, यात तिघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 14 टिप्पर वाहनं जप्त केली आहेत. यानंतर बघूया, सावली बार प्रकरणामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर टांगती तलवार आहे. अनिल परबांसह विरोधकांनी योगेश कदमांची कोंडी केल्यानंतर आता शिवसेनेत अंतर्गत वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. रामदास कदमांनी पुत्राच्या समर्थनात उतरत थेट विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनाच लक्ष केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे योगेश कदमांवरून शिवसेनेत झुंपण्याची शक्यता आहे. सावली बार अंतर्गत वादाला धार. उपसभापती मॅनेज झालेल्या का? रामदास कदमांचा गोऱ्हेंवर संशय. कदमांचे गोऱ्हेंवरचे आरोप नेमके कशाचे संकेत? एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? सावली बारवरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं रामदास कदमांचे पुत्र आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या योगेश कदम यांची चांगलीच कोंडी केली. अनिल परबांनी ऐनवेळेला सावली बारचा मुद्दा उपस्थित करत गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेतलं. पण आता याच मुद्द्यावरनं रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंसमोरच थेट विधान परिषदेच्या उपसभापतींवरती हल्ला चढवला. रविवारी रत्नागिरीत झालेल्या एका कार्यक्रमात कदमांनी थेटपणे योगेश कदम प्रकरणावरनं विरोधकांसह स्वपक्षीय नीलम गोऱ्हेंनाही लक्ष केल्याचं दिसलं. शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही. म्हणजे कसं हे मॅरेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? ते काय मॅनेज झालं होतं? विशेष म्हणजे रामदास कदमांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण करत एक प्रकारे रामदास कदमांचं समर्थन केल्याचं दिसलं. जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश, काही चिंता करू नको. डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं. तुझ्या मागे भाईत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंवर रामदास कदमांचा थेट आरोप आणि शिंदेंच्या समर्थनानं थेटपणे संदेश देण्याचा प्रयत्न झालाय का, असाही संशय. अंबादास दानवेंच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपताना झालेल्या फोटो सेशनमध्ये नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंशी बोलताना दिसले. एकीकडे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंकडे पाठ फिरवली असताना नीलम गोऱ्हे त्यांना जागा देताना दिसले. त्यातूनच पक्षात त्यांच्याविषयी नाराजी पसरली आहे का, असाही सवाल उपस्थित झालाय. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते. एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला. नीलम गोऱ्हेंनी मात्र रामदास कदमांचे आरोप फेटाळत नाराजीच्या चर्चांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. राजकारणात कधी काय बदलेल याचा नेम नसतो. साधारणतः 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर मग 2 वर्षांनी अजित पवारांनी आपल्या काकांची साथ सोडत पुन्हा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि आताही 6 महिन्यांपूर्वी ऐतिहासिक विजयाची नोंद करत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. या सगळ्या बदलानंतर मंत्रीपद मिळवलेले शिवसेनेचे काही मंत्री सध्या सातत्यानं कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. याचाच राग म्हणून की काय, आता शिवसेनेत अंतर्गत कलह पेटल्याचं दिसतंय. त्यामुळे हा कलह इथे शमतोय की यातून काही वेगळं घडतं हेही पाहावं लागेल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.